नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. राजकारणावर बोलता बोलता अनेक किस्से तुम्हाला सांगायचे राहून जातात, पण आता टप्प्याटप्प्यानं काही किस्से जे मनात साचलेले असतात ते तुम्हाला सांगायचे हे मी ठरवलं आहे. त्यातला एक किस्सा इंदोरच्या भैयू महाराजांचा, ज्यांचा पुढे खून झाला. भैयू महाराजांच्या बाबतीमध्ये फसवणूक हा त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालेला शब्द. अनेकांची फसवणूक झाली. म्हणजे माझ्याच यादीमध्ये किमान 100 नेते, उद्योगपती, श्रीमंत माणसं असे आहेत की त्यांची खूप मोठ्या प्रमाणावर भैयू महाराजांनी आर्थिक लूट केली होती, लूट केलेली आहे. त्यापैकी एक माझे मित्र होते, आहेत शिर्डीचे बाळासाहेब जाधव. बाळासाहेब जाधव सुरुवातीला त्यांचे परमभक्त होते. त्यानंतर मग बाळासाहेबांनी विचित्र आणि चुकीचा अनुभव आल्यानंतर, अतिशय घाणेरड्या पद्धतीचा अनुभव भैयू महाराजांनी घेतल्यानंतर मला इथे सांगता येणार नाही. मग मात्र बाळासाहेबांनी भैयू महाराजांचा खून होईपर्यंत एकदाही त्यांचं थोबाड बघितलं नाही. पण हेच बाळासाहेब जाधव सुरुवातीला त्यांच्याकडे जायचे. त्यांचे परमभक्त होते, त्यांच्यावर भैयू महाराजांवर विश्वास होता. एकदा ते आपल्या मर्सिडीजनं तिथे इंदोरला गेले आणि त्या ज्या ठिकाणी भैयू महाराजांचा तो आश्रम आहे त्या आश्रमाच्या खाली उभे होते. तेवढ्यात त्या भैयू महाराजांचे जे त्या नितीन पद्धतीचे काही फंटर होते त्यातला एक आला आणि तो म्हणाला, ही मर्सिडीज तुमची आहे? हे म्हणाले, हो. कधी घेतली? म्हणे 3-1 वर्ष झाले असतील. तुम्ही म्हणे महाराजांचा जो एक सद्गुरू दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट आहे ना, त्या ट्रस्टला तुम्ही 6 महिने नित्य नियमानं दानधर्म करा. तिथले किमान 500 लोक दर महिन्याला जेवतील एवढं दान करा आणि माझं वाक्य लिहून ठेवा, ही तुमची जुनी गाडी जाईल आणि नवीन गाडी तुमच्याकडे येईल. आता त्यावेळी त्या बाळासाहेब जाधवांचा प्रचंड विश्वास. त्यांनी ते केलं. त्यांनी न चुकता दर महिन्याला भैयू महाराजांच्या त्या फसव्या ट्रस्टला पैसे पाठवले. 500 लोकांचे जेवणाचा जो काही खर्च यायचा ते पाठवले आणि 6 महिन्यानंतर चमत्कार घडला. म्हणजे खरंच बाळासाहेब जाधवांकडे नवीन गाडी आली. त्यांना नवीन गाडी घ्यावी लागली कारण त्यांनी जी आधीची त्यांची अत्यंत महागडी मर्सिडीज होती ती त्यांना विकावी लागली आणि त्या बदल्यात त्यांच्याकडे स्कॉर्पिओ आली. मित्रांनो, याच पद्धतीची अनेकदा काहीही कारण नसताना स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये खूप जाहिरात केली जाते. स्वामी समर्थ म्हणजे अर्थातच गजानन महाराज किंवा शिर्डीच्या साईबाबांच्या रांगेतले एक संत. त्यांचे भक्त अगण्य आहेत, अगणित आहेत, न मोजता येणारे आहेत, जागोजाग आहेत, पावलं पोवली आहेत. त्या भक्तांना चांगले अनुभव आले आहेत म्हणूनच ते आहेत. अन्यथा ज्या पद्धतीनं भैयू महाराजांना त्यांच्या भक्तांनी त्यांच्या साहित्यात सोडून दिलं होतं तेच यांच्या बाबतीत झालं असतं, स्वामी समर्थांच्या बाबतीत. पण भक्तसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पण मी बघतो सोशल मीडियावर सतत दर दिवशी याच पद्धतीनं स्वामी समर्थांची त्यांचे ते अंधभक्त जाहिरात करत असतात. गरज नाही. त्यातून स्वामींचं मोठेपण सिद्ध होत नाही. स्वामी मोठेच आहेत, परमेश्वर आहेत. असा वेडेपणा, आगाऊपणा करू नये असं मला मनापासून वाटतं. त्यातून काही भलं होत नाही, उलट स्वामींचं नाव खराब होतं. आता आणखी एक दुसरा किस्सा. त्या बिहारमध्ये या दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे गृहमंत्री आहेत ते सम्राट चौधरी, त्यांनी देखील यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पद्धतीनं एक उपक्रम सुरू केला आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ यांना त्या उत्तर प्रदेशमध्ये सारेच्या सारे बाबा
बुलडोझर बाबा म्हणून ओळखतात. तीच त्यांची ख्याती आहे आणि तेच काम त्यांनी केलं आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर बघा काय विचित्र योगायोग असतो. म्हणजे आपल्या या भारतामध्ये, आपल्या या हिंदुस्थानामध्ये, आपल्या या राज्यामध्ये अनाधिकृत बांधकाम फक्त आणि फक्त मुसलमानांचं असतं. थेट झोपड्या आणि ते त्यांचे जे काय त्या मशिदी वगैरे उभे करून मोकळे होतात. जिथे तिथे कुठेही जा, ज्या ठिकाणी मुसलमान राहतात त्या ठिकाणी 90% अनाधिकृत बांधकाम असतं. योगी आदित्यनाथ यांनी काय केलं की मुख्यमंत्री झाल्या झाल्या त्यांनी अख्खा उत्तर प्रदेश खणून काढला. जेथे जेथे हे अनाधिकृत बांधकाम होतं ते नेमकं मुसलमानांचं होतं आणि काही गुंडांचं होतं, काही माफियांचं होतं. ते सारं त्यांनी खणून काढलं, साफ केलं. आता त्या बिहारमध्ये देखील सम्राट चौधरी तेच करत आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे भूमाफिया आहेत किंवा गुंड आहेत, गावगुंड आहेत, दादा आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकाम करणारे मुसलमान आहेत, त्या साऱ्यांना न घाबरता न जुमानता या दिवसामध्ये बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकाम तोडल्या जात आहे. आणि उत्तर प्रदेश, बिहार, तुम्ही सोशल मीडिया फक्त उघडायचा अवकाश किंवा रील्स बघायचा अवकाश की लगेचच तुम्हाला त्या तिथल्या बांधकामांची तोडकाम तुम्हाला दिसतं. असं एक गरज नाही. एखाद्या नेत्यानं फडणवीसांच्या पद्धतीनं वागावं. ते का? तर कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की गेल्या 6 महिन्यांपासून आपल्या या मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात जेथे जेथे अनाधिकृत बांधकाम आहे, विशेषतः मोठ्या प्रमाणावर अर्थातच मुसलमानांचं आहे, ते सारं जमीनदोस्त करण्यात येत आहे. अगदी काल परवा त्या बांद्र्याला आशिष शेलार ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या समोरच्या गल्लीतनं थेट AC रोडला आलो. त्या गल्लीमध्ये अनाधिकृत बांधकामांचं पेव फुटलं होतं. एवढे सगळे मुसलमान की तुम्ही एक गाडी देखील त्या रस्त्यानं काढू शकत नव्हते. आता मात्र ते सारच्या सारं बांधकाम फडणवीसांच्या या राज्यात सुपडा साफ करण्यात आला आहे. फडणवीस उगाचा स्वतःचा गाजावाजा करून घेत नाही. याच पद्धतीनं कुर्ला असेल किंवा अख्ख्या मुंबईमध्ये पुढल्या 6 महिन्यामध्ये अनाधिकृत बांधकाम, झोपडपट्ट्या, दादागिरी सारं काही सुपडा साफ झालेला असेल. आता आणखी एक मुद्दा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये की मनसेचे म्हणजे राज ठाकरेंचे कार्यकर्ते, नेते आपल्या या मुंबईमध्ये अनेकदा UP बिहारवाल्या हिंदूंना ठोकून काढतात. कारण काय तर त्यांना मराठी बोलता येत नाही. वास्तविक एका हिंदू नेत्यानं, एका हिंदू नेत्याच्या पक्षानं आपल्याच हिंदूला ठोकून काढणं, मारहाण करणं हे तद्दन चुकीचं आहे. राज ठाकरे किंवा मनसेच्या या भूमिकेशी नक्कीच कोणीही सहमत होणार नाही. आता प्रश्न आहे मराठी बोलण्याचा. नेमकं बाहेर फिरलं नाही की मग अशी फसगत होते. म्हणजे राज ठाकरेंच्या नेत्यांनी जर बाहेर फिरलं, महाराष्ट्र पिंजून काढला, तर त्यांचे जे आरोप नॉन मराठी लोकांविषयी असतात ते कसे चुकीचे ठरतात किंवा चुकीचे असतात हे आपोआप सिद्ध होईल. म्हणजे केवळ मुंबई शहर जर सोडलं, कारण मुंबई शहरामध्ये काय होतं, मी 2 शहरं अशी बघितली आहेत की जिथे बाहेर पडल्यानंतर मराठी माणूस देखील हिंदीत बोलतो. त्यापैकी एक अर्थातच राजधानी मुंबई आणि दुसरी उपराजधानी नागपूर. म्हणजे गमतीनं असं म्हटलं जातं की उपराजधानी नागपुरामध्ये जर दोघं नवरा बायको त्यांचं लग्न झालं तर मधुचंद्राच्या रात्री ते मराठी असूनही एकमेकांशी हिंदीत बोलतात. एवढं नागपुरात बाहेर पडलं की सारेच्या सारे एकमेकांशी हिंदी बोलतात. मग राज ठाकरेंचे कार्यकर्ते ते जाऊन प्रत्येक मराठी माणसाला ठोकणार आहेत का? नाही. पण मुंबई
आणि नागपूर व्यतिरिक्त आपल्या या राज्यामध्ये कुठेही मुसलमान किंवा नॉन मराठी माणूस हिंदीत बोलत नाही. तुम्ही ठाणे जिल्ह्यात जा, तुम्ही मराठवाड्यात जा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जा, तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात पुणे शहरामध्ये ओळखणं शक्य आहे की कोण मुसलमान आणि कोण हिंदू आणि कोण मराठी. कारण ते सारे तुमच्यापेक्षा अस्खलित मराठीत बोलतात. खानदेशमध्ये, उत्तर महाराष्ट्रात, थोडक्यात काय तर नागपूर किंवा मुंबई सोडलं तर नॉन मराठी किंवा हिंदीत बोलणारे मुसलमान देखील फक्त आणि फक्त मराठीत बोलतात. ते त्यांच्या अंगवळणी पडल्या, त्यांच्या ते डोक्यातही नसतं की आपण मुद्दाम हिंदीत बोललं पाहिजे. उगाचच शत्रुत्व निर्माण करायचं किंवा चुकीच्या मुद्द्यावर भांडणं उकरून काढायची आणि आपल्याच हिंदूंना मारायचं, हा मुद्दा. मग त्यामुळे ही अशी त्या उबाठा आणि मनसेला उतरती कळा लागलेली आहे. त्याचं वाईट वाटतं. जाऊ द्या, उद्धव ठाकरेंच्या चुका अनेक आहेत, पण राज ठाकरे ते तर साऱ्यांचे आवडते आहेत. पण मनातून आपण उतरू या पद्धतीचं वर्तन मनसे कार्यकर्त्यांचं असता कामा नये. एखादा प्रियकर असतो, त्याचं कुठल्याशा निमित्तानं आपल्या प्रेयसीशी लग्न होत नाही, भलत्याच तरुणीशी त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतरही हा प्रियकर पूर्वीच्या प्रेयसीला अधूनमधून भेटत असतो. वारंवार भेटत असल्यामुळे त्या बायकोच्या ते लक्षात येतं आणि मग ती त्याला एकतर झोडपून काढते, दूर करते किंवा त्या दोघांमध्ये भांडणं होतात. थोडक्यात काय तर बायको असताना प्रेयसीला भेटल्यामुळे तो प्रियकर बायकोच्या मनातून उतरतो आणि तो स्वतःचं नुकसान करून घेतो. चंद्रकांत पाटलांवरून मला हा किस्सा आठवला. सध्या चंद्रकांत पाटील आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत. चंद्रकांत पाटील हे राज्याचे महसूल मंत्री होते. पण त्यांचं एक चुकलं. माणूस उत्तम आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की या दिवसामध्ये स्वतः पृथ्वीराज चव्हाण जे म्हणाले तेच नेमकं सत्य आहे. ते म्हणाले की पुढल्या काही दिवसांमध्ये, एखाद्या महिन्याभरात जर आपल्या या राज्यातून एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही. ती वस्तुस्थिती आहे. कारण हिरेन जोशी प्रकरण कुठल्याही थराला जाऊ शकतं. विरोधकांमध्ये दम नाही, अन्यथा ते अतिशय खालच्या पातळीवर घसरलेलं असं प्रकरण आहे. त्यातून उद्या काहीही घडू शकतं. अजून ते प्रकरण संपलेलं नाही. तर ते प्रकरण जर संपलं नाही तर कोणत्याही क्षणी मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल, हे नेमकं सत्य आहे. आणि तो मराठी माणूस कोण असेल हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, अर्थातच फडणवीसांनंतर आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण, तर मी तुम्हाला सांगितलं की राज्याचे जनरली जे महसूल खात्याचे मंत्री असतात त्यांना नेहमी मुख्यमंत्री होण्याची फार मोठी संधी असते. अलीकडले जे 4-5 आपल्या या राज्यामध्ये महसूल मंत्री होऊन गेले त्यातलेच एक चंद्रकांत पाटील. पण चंद्रकांत पाटलांच्या बाबतीमध्ये त्या लग्न झालेल्या नवऱ्यासारखी अवस्था आहे. म्हणजे चंद्रकांत पाटलांचं आता लॉयल्टी वास्तविक फडणवीसांशी हवी ती आहे, पण मात्र फडणवीसांचा संशय त्या नव्यानं लग्न झालेल्या बायकोसारखा आहे. म्हणजे चंद्रकांत पाटील उगाचच पूर्वीच्या प्रेयसीला भेटून येतात, तिला जवळ घेतात, करकचून भेटतात. थोडक्यात काय तर विनोद तावडे पद्धतीच्या पूर्वीच्या त्या. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची विश्वासार्हता काहीशी त्या फडणवीसांपासून कमी झाली. अर्थात ही चूक चंद्रकांत दादांच्या लक्षात आली आणि त्यांनी या पद्धतीची चूक करणार नाही किंवा आपल्या हातून घडणार नाही
याची काळजी अलीकडल्या काही वर्षात घेतलेली आहे. अन्यथा 1 वर्षापूर्वी त्यांच्या मंत्रिपदावर देखील गदा आली असती. पण एका त्यांच्या जवळच्या मित्रानं फार सुरेख वकिली फडणवीसांकडे केली आणि फडणवीसांनी त्यांना मंत्रिपद तर दिलंच, पण पुन्हा पूर्वीचं शिक्षण खातं त्यांच्याकडे सुपूर्द केलं. तर मित्रांनो, चंद्रकांत दादांनी हे असं संशयी वातावरण निर्माण केलेलं असल्यामुळे वास्तविक स्पर्धेमध्ये नंबर 1 चंद्रकांत दादांचा, कारण ही इज व्हेरी क्लोज टू शहा अँड मोदी आणि एकेकाळी फडणवीसांचे अत्यंत जवळचे लाडके. पण हा सारा घोटाळा त्या संशयामुळेच झाला. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं नाव कदाचित मागे पडेल किंवा पडलेलं असेल. त्यानंतर जे या 14 नंतर राज्याचे महसूल मंत्री आले त्यापैकी बाळासाहेब थोरात यांचा प्रश्नच येत नाहीत, कारण ते काँग्रेसमध्ये आहेत. विखे पाटलांनाही आता संधी नाही. वास्तविक ते देखील फडणवीस, मोदी आणि शाह यांच्या गुड बुकमधले एकेकाळचे महसूल मंत्री होते. पण का कोण जाणे, किंवा त्यांच्या ज्या प्रकरणावर मी बोलू शकतो ते मला इथे टाळायचं आहे. तो विषय मला टाळायचा आहे, त्याला कारणं वेगळी आहेत. पुढे कधीतरी कदाचित बोलेल किंवा बोलणार पण नाही. मात्र त्यांनी केलेल्या चुकांमुळे त्यांना त्यांचं खातं गमवावं लागलं. त्यातून त्यांची मोठी बदनामी झाली आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून ते आपोआप बाजूला पडले. आणि म्हणून मी वारंवार चंद्रशेखर बावनकुळेंना टोकत असतो की ज्या चुका आधीच्या महसूल खात्याच्या मंत्र्यांच्या हातून झाल्या आहेत त्या तुम्ही करू नका. अन्यथा एक दिवस मलाच तुमचे वाभाडे बाहेर काढावे लागतील. त्या टाळा, मोह टाळा, कारण मुख्यमंत्रीपदाचे 100% तुम्ही दावेदार आहात. पण फडणवीसांच्या त्या परीक्षेत उतरायचं असेल तर आपल्याला शिस्त पाळावी लागते. आपली अवस्था मांजरीसारखी करून घेऊ नका. तो देवेंद्र फडणवीस आहे. तुम्ही डोळे मिटून दूध पिताय. तुम्हाला वाटतं कोणी बघत नाही, पण तसं नाही. माझा जीव तुटतो. तुम्ही आमचे मित्र आहात. त्यामुळे पुढली जी अपॉर्च्युनिटी आहे ती नक्कीच फडणवीसांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना आहे. मित्रांनो, अलीकडले हे सगळे 4-5 जे महसूल खात्याचे मंत्री झाले त्यापैकी कोणाची पुढला मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता ते मी तुम्हाला सांगून टाकलं. आणखीही अनेक विषयात पुढल्या भागात. तूर्त एवढंच. नमस्कार.